नमस्कार, महावॉइस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। अमरावती शहरात 5 दिवसीय जागतिक सद्भाव जागृती संमेलन। अमरावती शहरातील आनंदगण आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा दिनांक 1 ते 5 फेब्रुवारी 2025 असा 5 दिवसीय जागतिक सद्भाव जागृती संमेलन सोहळा होत आहे। अमरावती शहर येथे वरील संस्थेसह आणखी 13 संसदमंग परिवारांच्या सौजन्याने संपन्न होत आहे। सोहळ्याचे कार्यस्थळ MIDC रोडवर शहनाई मंगलम जुना बायपास रोड अमरावती असून या जागतिक सद्भाव जागृती संमेलनाअंतर्गत दररोज 3 सत्रात विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत। आमंत्रित सद्भक्तांचा परस्पर परिचय, सन्माननीय मान्यवरांचे स्वागत, सत्पुरुषांच्या शुभ हस्ते संमेलनांचे उद्घाटन, संमेलनातील सत्रात नियमित योगवर्ग, सुसंवाद, वैज्ञानिक शिबिर, नैसर्गिक पुष्प प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, प्रश्नोत्तरी चर्चा, प्रवचन, भजन, कीर्तन, प्राचीन भारतीय परंपरेवर व्याख्यान, हिंदू संस्कृती अनुसार विविध आचार विचार यावर वैज्ञानिक दृष्टीने सुसंगत असा परस्पर संवाद, विविध भाषातील विविध गीतांच्या संगीतमय सेवा कार्यक्रम, शास्त्रीय नृत्य, श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध भाषेतून अध्यायांचे वाचन, उपस्थित परराजकीय, परप्रांतीय आणि परराष्ट्रीय विचारांचे, संस्कृतीचे वैचारिक आदान प्रदान, सद्भाव प्रकृतीचे वैचारिक मंथन आणि सद्भाव जागृती म्हणून माणुसकीचे ज्वलंत अनुभव असे सेवा कार्य संपन्न होणार आहे। सोबतच संमेलनास्थळी निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, चहा नाश्ता व्यवस्था इत्यादी सर्व सेवा उपलब्ध असल्याचे जागतिक सद्भाव जागृती संमेलन समिती अमरावती यांच्यातर्फे कळवण्यात आले आहे। तर या संमेलनात सहभाग घ्यावा व आपणाकडून तन मन धनाने सक्रिय सहकार्य करावे ही सर्व सत्संग परिवाराकडून आपणास मनापासून विनंती असल्याचे आयोजनाकडून सांगण्यात आले आहे। नमस्कार, मी सौ अस्मिता केवले, आनंदगण आध्यात्मिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, राजीव नगर, अमरावती येथील गजानन महाराज भक्त परिवार, वडनेरा येथील गजानन महाराज भक्त परिवार आणि इतर 13 सत्संग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत जागतिक सद्भाव जागृती संमेलन अमरावती येथे शहनाई मंगलम मंगल कार्यालय MIDC बायपास रोड येथे संपन्न होते आहे। या संमेलनामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत। त्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भक्तिगीत गायन आणि अन्य अनेक कार्यक्रमांची रेलचेल सद्भक्तांसाठी असणार आहे। या संमेलनामध्ये जे उपस्थित राहणार आहे त्यांच्यासाठी राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी आपण सर्व सद्भक्तांनी या सेवा कार्याचा लाभ घ्यावा ही विनंती। तसेच अमरावती आणि परिसरातील, संपूर्ण महाराष्ट्रातील, इतर राज्यातील आणि परदेशातीलही सद्भक्तांना जर या संमेलनास यावयाचे असेल तर त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा आणि आपल्या परिचितांमध्ये पण जास्तीत जास्त संख्येने या संमेलनासंदर्भात सर्वांना माहिती द्यावी। आम्ही अमरावतीकर आपले स्वागत करण्यास उत्सुक आहोत, तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या संमेलनास उपस्थित रहा आणि या सेवा कार्याचा अवश्य लाभ घ्या ही नम्र विनंती।